इराणच्या बॅलिस्टिक हल्ल्यानंतर इस्रायल चांगलाच संतापलेला आहे। तर आता थेट इराणला बेचिराख करण्याचा इशारा इस्रायलने दिलाय। मात्र त्याचा भारतावर काय परिणाम होणार त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। इस्रायल करणार इराणवर विध्वंसक हल्ला। इराणी हल्ल्यांचा घेणार बदला। इस्रायल रेडी टू अटॅक मोडवर। इराणने इस्रायलवर डागलेले बॅलिस्टिक मिसाईल हल्ले केले, मात्र इस्रायल लेबनॉनमधील हल्ले कमी करण्याचं नाव घेत नाही। त्यातच आता संतापलेल्या इस्रायलच्या IDF सैन्य दलानं थेट इराणवर कोणत्याही क्षणी विध्वंसक हल्ला करण्याचा इशारा दिलाय। दुसरीकडे इस्रायलनं आजूबाजूच्या अनेक मुस्लिम राष्ट्रांना अंगावर घेतलंय, त्यांच्यावर जोरदार विध्वंसक हल्ले सुरू केलेत। इस्रायलनं नेमके कुठे कुठे हल्ले केलेत पाहूया। गाझापट्टीत हमासवर मिसाईल हल्ले, लेबनॉनमध्ये हिजबॉल्ला सोबत युद्ध, येमेनमध्ये हुती बंडखोरांसोबत संघर्ष, सिरियात बद्र बंडखोरांसोबत युद्ध, इराकमध्ये बंडखोर गटासोबत युद्ध, इराणवर प्रतिहल्ल्याच्या तयारीत। 7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलमध्ये विध्वंसक हल्ले केले। त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। मात्र वर्षभरात मिडल ईस्ट युद्धानं कसा होरपळलाय पाहूया। 7 ऑक्टोबर 2023 ला हमासचा इस्रायलवर मिसाईल हल्ला। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अपघाताला इस्रायल जबाबदार असल्याचा इराणनं आरोप केला। 27 सप्टेंबर 2024 ला हिजबोल्लाचा प्रमुख हसन नसरुल्लाची हत्या। 1 ऑक्टोबरला इराणचे इस्रायलवर मिसाईल हल्ले। इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलचे IDF सज्ज। इराणमध्ये विध्वंस घडवण्यासाठी हल्ले करण्याची तयारी। इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू इराणला बेचिराख करण्याचा इशाराच देत आहेत। त्यामुळे इस्रायल इराणच्या तेल भांडार आणि अणुभट्ट्यांवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे मिडल ईस्ट मधल्या युद्धाच्या आगीची झळ पेट्रोल डिझेलच्या किमती वाढून भारतालाही बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।